बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामावर आज महापालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला। उच्च न्यायालयाची स्थगिती नसलेल्या आणि रहिवास मिळकत वगळून एकूण 14 बांधकामं जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली। महापालिकेच्या 3 पथकातील 600 कर्मचारी आणि यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं आज सकाळी ही धडक कारवाई झाली। एकीकडे या मिळकतधारकांनी रविवारी रात्रीपासूनच आपापलं साहित्य काढून घ्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे या कारवाईला आज विरोध झाला नाही। दुसरीकडे 177 मिळकतींबाबत येत्या 25 जूनला सर्किट बेंचमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे, त्याकडे लक्ष लागून राहिलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील 158 एकर जागा कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये आली आहे। या जागेतील अवैध बांधकामं पाडण्यासाठी महापालिका प्रशासनानं आज सकाळी 6 वाजता मोहीम सुरू केली। यापूर्वीच तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील 204 मिळकतधारकांना महापालिकेनं नोटिसा बजावल्या होत्या। त्यानंतर सर्व बांधकामधारकांचं म्हणणं ऐकून घेतलं। सर्व मिळकतधारकांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अवैध बांधकामं पाडण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। त्या नोटिसींची मुदत रविवारी रात्री संपली होती। दरम्यान 204 मिळकतधारकांपैकी 177 जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या 177 बांधकामांना न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली। या 177 मिळकती आणि रहिवासी मिळकती वगळून उर्वरित 14 व्यावसायिक मिळकतधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता। त्या अनुषंगानं महापालिका आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी संबंधित मिळकतधारकांना साहित्य काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या। आज सकाळी 6 वाजता पोलीस बंदोबस्तात कारवाईला प्रारंभ झाला। 600 कर्मचाऱ्यांच्या आणि जेसीबीच्या सहाय्यानं अवैध मिळकती जमीनदोस्त करण्यास प्रारंभ झाला। त्यानुसार जुन्या तावडे हॉटेलजवळील इमारती आणि फेरीवाल्यांच्या शेडवर जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई सुरू झाली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांच्या टीमनं नियोजनबद्धरित्या ही कारवाई पूर्ण केली। आज 18 बांधकामावर कारवाई होणार आहे। त्यामध्ये पण आम्ही ज्यांनी स्टे ऑर्डर घेतले ते पण तपासून आम्ही कारवाई करतो। त्यावर रहिवास वगळून टोटल 177 आहेत। त्यामध्ये रिट पिटिशन पण दाखल आहेत। त्यामध्ये माननीय न्यायालयाने 25 तारखेपर्यंत स्टे ऑर्डर दिलेले आहेत। त्याच्यानंतर त्याचा निकाल 25 तारखेलाच लागणार आहे। त्याच्यानंतर पुढची कारवाई सुरू करणार आहे। तर याकरता आता महानगरपालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयातल्या सर्व उपशहर अभियंता, सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 600 लोकांची टीम तयार करून आम्ही आता एकत्र कारवाई करत आहोत। याकरता एक पोकलॅन, 2 जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर अशी सर्व यंत्रणा या ठिकाणी सुसज्ज ठेवलेली आहे आणि सकाळी आज 7 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान गांधीनगर रोडवरील सरस्वती साडी डेपोजवळील 3 पक्की बांधकामं जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली। तत्पूर्वी महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागानं तिथला वीज पुरवठा खंडित केला। तसंच कोल्हापूर शहरात प्रवेश करताना गांधीनगरच्या बाजूला असलेली कॉर्नरवरची 12 दुकानगाळ्यांची मोठी आरसीसी इमारतसुद्धा जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली। या ठिकाणी असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पत्र्याची 3 मोठी शेडसुद्धा भुईसपाट केली। महापालिकेच्या वतीनं सुरू झालेली कारवाई बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली होती। दुपारी 1 वाजेपर्यंत बहुतांश अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली।
आता 25 जून रोजी उच्च न्यायालयात उर्वरित 177 मिळकतधारकांची अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय. न्यायालयानं स्थगिती उठवली तर महापालिकेकडून पुन्हा एकदा व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जाईल. दुसरीकडे शासनानं दिलासा द्यावा यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरू असून 25 जूनला त्याचा फैसला होणार आहे.